सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये परप्रांतीय नागरिकांकडून बनावट भांडी विक्री व्यवसाय होत असल्याचे आढळून आले आहे। कुडाळ तालुक्यातील पिंगुळी बाजारपेठमध्ये याचा पर्दाफाश करण्यात आलाय। या विक्रेत्यांकडून विक्री केली जाणारी भांडी बनावट असल्याचे निदर्शनास आले। ही भांडी 100 रुपये एक नग अशी विक्री होत असून सामान्य नागरिकही कमी किमतीत असल्याने खरेदी करीत आहे। ही भांडी पत्र्याची असून त्याला लोहचुंबक चिकटत असल्याचे दिसून येते। हा पत्रा निकृष्ट दर्जाचा असून काही नागरिकांनी भांडी विकत नेऊन त्यांचा वापर केला तर ती काळी पडली। याबाबत पिंगुळी बाजारपेठ संघटना उपाध्यक्ष दीपक गावडे यांनी या बनावट भांडी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना जाब विचारला असता त्या विक्रेत्यांची बोबडी वळली। हे विक्रेते दिल्ली येथील असून त्यातील एकाचे नाव तस्लीम अली आहे। या विक्रेत्यांकडे कोणताही व्यवसाय परवाना नसून यांच्याकडील 4 चाकी वाहनाचा परवाना नाही। या प्रकरणी कुडाळ पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। मी पिंगुळी व्यापारी संघटना उपाध्यक्ष आहे दीपक गावडे। बरेच दिवसापासून आम्ही यांच्या शोधात होतो। काही दिवसापूर्वी हे व्यापारी ते दिल्लीवरून आलेले आहेत। हे इथे भांडी विकतात, कुडाळात पण बाजारात भांडी विकतात, पिंगुळीत पण विकतात। काही दिवसापूर्वी आमच्या पिंगुळीतल्या बऱ्याचशा लोकांनी 2-2 हजाराची 1000-1000ची भांडी दिली आणि त्याच्यानंतर माझ्याकडे तक्रार आली की ती भांडेवाले येत आहेत आणि हे डुप्लिकेट भांडी आहेत, हे पत्रा आणि लोखंड युक्त ही भांडी आहेत। ती लोकांची फसवणूक करतायत, जेणेकरून ती लोक घेतात आणि ती भांडी काळी पडतात चुलीवर ठेवल्यावर आणि हे इथे विकतात आणि जात आहेत आणि नंतर लोक त्यांना शोधण्याच्या प्रयत्नात होते। आम्ही त्यांना शोधलं। आता शोधलं असतं त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्र, गाडीचेही कागदपत्र नाही आहेत आणि त्यांच्याकडे कोणतेही पेपर नाही आहेत। हे येऊन इथे कुठेतरी चोरीही करतील आणि बनावट भांडी विकतायत। 100 रुपयाला एक भांडं असं विकतायत। लोकांची फसवणूक केली। काही व्यापाऱ्यांनी सुद्धा, हॉटेल व्यावसायिकांनी सुद्धा भांडी घेतली, ती सुद्धा भांडी काळी पडली। माझं हॉटेल आहे महापणला द्वारका हॉटेल। मी कुडाळ कॉलेज सर्कलकडे भांडी घेतली होती यांच्याकडून। ते पूर्ण एक दिवस पण भांडी म्हणजे टिकली नाही, पूर्ण आतमधनं गळ झाली, पूर्ण म्हणजे पूर्ण आता अन्न जरी आतमधनं केलं म्हणजे पूर्ण खराब व्हायचं, समजलं ना। पूर्ण लोखंड म्हणजे आपण भांडी घेतो तशातली भांडीच नव्हती। हे 100 रुपयाची यांची भांडी आहे, समजलं ना। पूर्ण म्हणजे गंज पूर्ण आतमध्ये आली होती, पूर्ण म्हणजे एका दिवसाची पण लायकी नव्हती या भांड्याची। मी 1000 रुपयाची भांडी घेतली होती पूर्ण। माझं नाव विजयानंद चौधरी, आपण बाजारपेठला।